नाहीतर आपल्याकडे एक म्हण आहे पा, जन्म आला हा, तुम्हाला बरोबर सगळं माहिती आहे. पाणी वाहता वाहता हा, सगळं पाठ आहे तुम्हाला. मग ऐका, मी नेहमी एक वाक्य सांगत असतो, उदाहरण सांगत असतो. आपलं जे जाणं आहे ना दादा, जाणं कसं असलं पाहिजे, आपलं जाणं कसं असावं, आपलं बोलणं कसं असावं, आपले अंतःकरणामधील आचार विचार आणि उच्चार कसे असावे. बारीक ऐका, आचार विचार आणि मुखामधून बाहेर पडलेले उच्चार, ह्या 3 गोष्टी जरी समजल्या ना, देव पाहावयासी गेलो तेथे देव झाल्याशिवाय, तुम्हाला देवत्व प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. त्याकरता आपलं आचरण चांगलं असावं, आपले विचार चांगले असावे, आपले उच्चार चांगले असावे. मी नेहमी सांगत असतो आपलं जाणं कसं असावं. आमच्या सरपंच साहेबांनी बऱ्याच जणांची आता मगाशी नावं घेतली. कशा करता? प्रतिमेचं, बोला बोला, प्रतिमेचं पूजन करण्याकरता नावं घेतले. सगळे मंडळी आले, प्रतिमेचं पूजन केलं. आणि प्रतिमेचं पूजन करण्याकरता म्हणे अगोदर काय लावा? अगरबत्ती. अगरबत्ती लावा. अगोदर काय लावा म्हटले? अगरबत्ती लावा. मग त्या अगरबत्ती सारखं बाबा आपलं जगणं असावं, जाणं असावं. ते म्हणाल महाराज कसं? ऐका, त्या उदबत्तीला तुम्ही त्या बॉक्स मधून बाहेर काढलं. मगाशी बॉक्स मधून उदबत्ती बाहेर काढली. आमच्या जालिंदर भाऊनी त्याच्या माचीसवरती काडी ओढली. बरोबर आहे ना? माझं लक्ष असतं बारीक. कोणी काडी ओढली, कोणी उदबत्ती धरली, कोणी उदबत्ती उलटी गेली, लक्ष असतं. तुम्ही अशी उदबत्ती धरली, दोघांनी धरली होती मला वाटतं कोणीतरी. जालिंदर भाऊनी माचीसवरती काडी ओढली आणि त्याची पेटवून धरली खालून, आणि एकानं अशी उलटी केली. कशा करता उलटी केली हो? बोला बोला. व्यवस्थितरित्या पेटण्याकरता. मग ऐका, पेटवल्याच्या नंतर, आग लावल्याच्या नंतर, आग लावल्याच्या नंतर उदबत्तीचा अंत करून आतमधून बोलतं. तुम्हाला ऐकू आलं का हो? तुम्हाला नाही ऐकू आलं, पण मला ऐकू आलं. त्या उदबत्तीचा अंत करून आतमधून बोलत होत, मला आग लावणारे माझेच आहेत. काय म्हणतो होत? आग लावणारे माझेच आहेत, मला पेटवणारे माझेच आहेत, आणि मी नीट पेटावी याकरता उलटे करणारे सुद्धा माझेच आहेत. माझी राग करणारे तुम्ही फक्त माझेच आहेत एवढं म्हणा. मला पेटवणारे, बोला बोला, मला आग लावणारे, मला उलट करणारे, मला संपवणारे, पण ऐका, सगळे माझेच आहेत. पण कधी त्या उदबत्तीने असा विचार केला का आता यांनी मला पेटवले, जाळले, माझी राग केली, मला संपवले, मला पेटून दिलंय, मग आता यांना मी सगळ्यांना बसलेल्यांना दुर्गंध देते बाबा, असं कधी ती उदबत्ती म्हटली का? ती उदबत्ती म्हणत असते, पेटवणारे माझेच आहेत, आग लावणारे, उलटे करणारे, मला संपवणारे, माझी राग करणारे माझेच आहेत. ती सगळ्यांना सुगंध देते, देते ना? मग ऐका, ज्ञानोबरांचा सिद्धांत आहे, त्रास देणं ज्ञानोबरांचा सिद्धांत आहे. चिमुरडी असणारी छोटीशी मुक्ताबाई ज्ञानदादाला सांगते, ज्ञानदादाला सांगते, काय सांगते? ज्या वेळेस माझे माऊली महाविष्णू ज्ञानोबरा कैलासत्व प्राप्त झाला, आयुष्यामध्ये दावत आले, कुटियामध्ये गेले, कुटियाचा आतमधून दार लावलं आणि आतमध्ये रडत बसले. त्यावेळी चिमुरडी मुक्ताबाई असणारी, छोटीशी मुक्ताबाई असणारी दावत गेली आणि दादाला सांगते, दादा ताटी उघडा. हो दादा, ताटी उघडा ना दादा. अहो दादा, त्रास देणे या समाजाचा स्वभाव आहे दादा. दादा, त्रास देणे या समाजाचा स्वभाव आहे, आणि या त्रास देणाऱ्या लोकांना सुद्धा माफ करता यावा, हा साधूचा धर्म आहे. हा साधूचा धर्म आहे दादा. तुम्ही साधू म्हणून जन्माला आलात दादा, तुम्ही सामान्य नाही. तुम्ही कोण आहात? अहो महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णू परमात्म्याचा अवतार म्हणजे दादा तुम्ही आहेत. आणि तुम्ही दार लावून बसलात दादा, ताटी उघडा. हो, काय साध्य इथं प्राप्त होतं? ऐका, तसं उदबत्तीला तुम्ही सगळ्यांनी त्रास दिला, परंतु तिने तुम्हाला, बोला बोला, सुगंध दिला. मग त्या उदबत्ती सारखं आपलं जाणं असावं. येते लक्षामध्ये?
त्या उदबत्ती सारखं आपलं जाणं असावं बाबा. गीत कुणी लिहिलं माहित नाही, पण फार सुंदर गीत अंतकरणाला लागतं. पहा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आपल्या जगण्यातला आनंद आहे ना, उदबत्ती सुगंधासारखा पाठीमागे दरवळत राहिला पाहिजे. अजून सांगू, आपलं बोलणं कसं असावं. पाव्यातील स्वर जैसा ओठातून ओघळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, सुगंधा परी दरवळावा. जसं पाव्यामधून त्या बासरीमधून स्वर बाहेर पडतात आणि ते स्वर त्या गोपींच्या कानावरती पडतात. तुझ्या मुरलीचा ध्वनी अक्कल्पित पडला. हो, अंतकरणाला तो भिडला स्वर. सगळं देहभान विसरून गेल्या त्या गोपी. कशाचा स्वर भिडला? 1.5 विताचा असणारा पावा. मग आता बारीक ऐका, एक वेळेचा दृष्टांत तुमच्या समोर मांडतो आणि पुढे चालतो. द्वापार युगामध्ये भगवंत श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आले. भगवंत श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आले. कारागृहामध्ये मथुरेमध्ये जन्माला आले. वाढण्याकरता गोकुळात गेले. अनेक चोऱ्या केल्या त्या ठिकाणी, अनेक चोऱ्या केल्या. त्रासाला कंटाळली यशोदा मैया आणि कान्हाला परमात्म्याला सांगितलं, कृष्णांना सांगितलं, तुम्ही आता इथं राहू नका, उद्या गाया घेऊन हो रानात जा म्हणे, शाळेत जा. देवाची शाळा म्हणजे रान असायची. आणि खरं सांगू बाबा, इथं कोणी शिक्षक मंडळी असेल तर हात जोडून माफी मागून सांगतो बरं का, ऐका बाबा. पूर्वी आपली प्रथा असायची. पूर्वी आपली प्रथा असायची. काय असायची? गुरुकुल पद्धती असायची. काय असायची बाबा? गुरुकुल पद्धती असायची. पण खरं सांगू, 150 वर्ष राज्य केलं आपल्या भारतावरती. कोणी? इंग्रजांनी. किती वर्ष? फक्त 150 वर्ष राज्य केलं. आणि त्यांनी ती गुरुकुल पद्धती मोडकळीस आणली आणि आत्ताची शिक्षण पद्धती सुरू केली. आता मला खरं खरं उत्तर द्या. मुलं तुम्हाला सुद्धा आहेत आणि मी सुद्धा एक मुलगाच आहे. ऐका, आपला मुलगा शिक्षकांच्या ताब्यात किती वेळ असतो? प्रामाणिकपणे उत्तर द्या. 8 तास. किती तास? इथं शिक्षक आहेत का कोणी? किती वेळ असतात फक्त मुलं तुमच्या? फक्त 8 तास. मग आता बारीक आहे का? आणि तुमच्याकडे किती वेळ असतात? 24 मधले 8 करा ना वजा, 16 तास. बरोबर आहे. पण मला खरं प्रामाणिकपणे उत्तर द्या. 8 तासात जे शिकवले त्याची 16 तासात तुम्ही उजळणी करून घेता का? नाही. बोला बोला. नाही. 16 तासात उजळणी करून घेता का? आणि पुन्हा शिक्षकांना काय म्हणता? त्यांना शिकवताच येत नाही. बरोबर बरोबर आहे ना? मला सांगायचं घ्या ना, काय झालं माहितीये? आपल्या संस्कृतीचा ऱ्हास झाला. आपल्या देवदेवतांची विटंबना व्हायला लागली. याच्या लक्षामध्ये थोडं विषयांतर होईल, पण ती काळाची गरज आहे. मी एक वाक्य नेहमी सांगत असतो, तुम्ही फार इस्टेट कमवता, फार संपत्ती कमवता, कशा करता कमवतो? आपल्या लेकरांचं भलं व्हावं, आपल्या लेकरांचं कल्याण व्हावं, आपल्या मुलाबाळांचं चांगलं व्हावं, याकरता संपत्ती कमवता ना, इस्टेट कमवता ना. पण बारीक आहे का? मी म्हणत नाही इस्टेट कमवू नका. माझं तर वैयक्तिक म्हणणं आहे बाबा. माझं वैयक्तिक म्हणणं आहे, प्रत्येकाच्या घराला सोन्याचं कुलूप असलं पाहिजे दाराला. म्हणजे वैयक्तिक भावना आहे. प्रत्येकाने इतकी संपत्ती कमवली पाहिजे. पण एक बारीक गोष्ट आहे का, फार संपत्ती कमवा, पण कमवलेली संपत्ती टिकवण्याकरता तुमच्या घरामध्ये असणारी संततीला फार संस्काराची किंमत द्या, संस्काराची जोड द्या. तरच तुम्ही कमवलेली संपत्ती टिकेल, कमवलेली इस्टेट टिकेल. नाहीतर तुम्ही कमवलेली संपत्ती, तुमच्या घरात असणारी संतती पाण्यात घातल्याशिवाय राहणार नाही. येते की लक्षामध्ये? 2 व्यक्ती श्रीमंत झाल्या शास्त्रामध्ये. तिसरी व्यक्ती तितकी मला श्रीमंत आजपर्यंत भेटली नाही. भेटली पण थोडी कमी दर्जाची, खालच्या दर्जाची. बारीक आहे का? तिसरी व्यक्ती आहे. 3 व्यक्ती श्रीमंत सांगितल्या तशा. हो, पहिले सांगितले कोण? श्री रावण महाराज. दुसरे सांगितले भगवंत श्रीकृष्ण परमात्मा. आणि त्यांच्या खालोखाल सुदामपुरी. सुदामपुरी थोडी कमी होती, ती सोडून द्या. ऐका, रावणाची लंका सोन्याची होती. काय होती? रावणाची लंका सोन्याची होती आणि भगवंत श्रीकृष्ण परमात्म्याची नगरी सोन्याची होती. येते का लक्षामध्ये?
रावणाची लंका आणि भगवंत श्रीकृष्ण परमात्म्याची नगरी एकाची जळाली आणि दुसऱ्याची बुडाली. का? फक्त पोरोधडाची निघाली नाही म्हणून. येते का लक्षामध्ये? माझं वैयक्तिक म्हणणं आहे, तुम्ही फार संपत्ती कमवा, फार इस्टेट कमवा, पण घरामध्ये असणारी संतती योग्य सत्मार्गाला लावा, तरच कमवलेली संपत्ती टिकेल. नाहीतर तुमची संपत्ती पाण्यात घातल्याशिवाय किंवा ते मुलं जाळल्याशिवाय राहणार बोला नाही. याच्याही पलीकडे सांगू, माझी वैयक्तिक भावना आहे बाबा, प्रत्येकानं फार श्रीमंत झालं पाहिजे. प्रत्येकानं ना अशी एक एक मोठ्या प्रकारची अंगठी बनवायची बरं का. प्रत्येकाने एक एक अंगठी बनवायची, बोटात घालायची. हो, अंगठी बनवताना त्याच्यावर काय लिहायचं बाबा? काय लिहायचं? ओम काढायचा नाही काढायचा? रामाचं नाव काढायचं नका काढू. कृष्णाचं नाव टाकायचं अजिबात टाकू नका. जय श्रीराम लिहायचं लिहूच नका. मग काय लिहायचं? ती अंगठी बनवताना अशी थोडी वरतून मोठी बनवायची आणि त्याच्यावरती लिहायचं हेही दिवस जातील. काय लिहायचं त्या अंगठीवरती? हेही दिवस जातील. जो श्रीमंत असेल त्याला लय गर्व असेल पैशाचा, तब्येतीचा, सत्तेचा. येतं का लक्षामध्ये? आता भारी काय का, कधी सत्तेचा माज नसावा, कधी संपत्तीचा माज आणि कधी शरीराचा सुद्धा माज. कारण नाशिवंत स्वभाव आहे. हे शरीर कसं आहे? नाशवर, संपणार आहे. सत्ता सुद्धा संपणारी आहे. भारी काय का, सत्ता इंद्राची टिकली नाही, त्याला खाली येऊ लागलं पुन्हा. येऊ लागती माघारी मृत्यू लोका. हो, इंद्रपणाची उटी उतरे. एकदा तो सत्ता संपली की त्याला सुद्धा खाली यावं लागतं. म्हणून सत्ता आपल्या हातात किती वर्ष? फक्त 5 वर्षात काय होते? म्हणून सत्तेचा गर्व कधी करायचा नाही. येते का लक्षामध्ये? संपत्तीचा गर्व कधी करायचा नाही. मगाशी तुम्हाला सांगितलं एकाची जळाली दुसऱ्याची. म्हणून संपत्तीचा सुद्धा गर्व, तब्येतीचा सुद्धा गर्व नसावा. का नसावा? कारण कुणाची तब्येत आता कधी खालावेल सांगता येत. ज्ञानोबरांच्या भाषेत सांगू, शरीर जात आगवी हे नाशिवंत स्वभावी. कुणाचं शरीर कधी नासेल, कधी नाश पावल हे सांगता येत नाही. म्हणून 3 गोष्टींचा गर्व नसावा. ऐका, अंगठी बनवायची सांगत होतो आणि त्याच्यावरती काय लिहायचं सांगितलं तुम्हाला? हेही दिवस जातील. एखाद्याला जर गर्व असेल, मी आता सांगितल्यापैकी एखादा, तो अंगठी वाचेल आणि काय म्हणेल? हेही दिवस जातील. म्हणजे त्याला अहंकार राहणार. बोला, त्याला अहंकार राहणार नाही. आणि एखादा गरीब असेल तो अंगठी वाचेल, अंगठीवरचं वाचेल ना होते आणि काय म्हणेल? हेही दिवस. कोण? गरीब म्हणेल, हो हेही दिवस गरीबीचे निघून जातील, आपले एक दिवस चांगले दिवस येतील. म्हणून अंगठीवरती काय लिहायचं? आमची आई आम्ही लहान असताना बाबा एक वाक्य सांगायचे. हे जे तुमच्या समोर बडबड करतोय ना, मी बोलतोय ना, प्रवचन करतोय ना, हा पोरगा आहे का? झोपडीत राहणार पोरगा आहे बाबा. हो, राहण्याकरता लहानपणी बाबा आम्हाला घर सुद्धा नव्हतं. आमच्या वाटण्याच्या वेळेस झाल्या ना, 2 खानाचं घर, 14 जणांची वाटणी. कसं वाटायला येईल? घरच वाट्याला आलं नाही पा. आणि त्यावेळेस आम्ही लहान होतो बाबा, 3री 4थीला असताना आमच्या वाटण्या झाल्या आमच्या वडिलांच्या. आणि आमच्या वाट्याला ते शेत आलं. शेतामध्ये आमच्या वडिलांनी असं ऊसाचे पास्ट राहतात ना, त्याच्यात ताट्या बांधून आम्ही त्याच्यात राहिलेलो. त्यावेळेस आमच्या आईचं वाक्य तेव्हाच अजून मला आठवतं. आमची बहीण मोठी असायची, आमच्या मोठ्या बहिणीला वाईट वाटायचं आणि जे काय गाय आपण एवढी झोपडीत राहतोय वगैरे असं. त्यावेळेस आम्हाला दोघांना समोर आमची आई बसवायची आणि आईचं वाक्य सांगतो तुम्हाला, ऐका. त्यावेळेस आमच्या आईने सांगितलेलं वाक्य आजही मला पूर्णपणे आठवतं. आमची आई सांगायची, आई म्हणते, हो सर, गरिबी आली ना बाळांनो, कधी लाजायचं नाही. काय म्हणते आई? गरिबी आली तर कधी लाजायचं नाही आणि श्रीमंती आली तर कधी माजायचं नाही. काय म्हणायची आमची आई? आणि माझी मोठी बहीण मला नेहमी सांगत असायची, बाळा आपल्याला देवानं फार दिले, आपल्याला राहण्याकरता कमीत कमी जागा तरी शिल्लक आहे, जागा तरी आहे. आमची बहीण मला सांगायची, मोठी बहीण. हो, कारण मी बाबा हे माझी सुरुवात परमार्थाला इथून आहे, घरातून. हो, माझी बहीण मला सांगायची, बाळा आपल्याला राहण्याकरता कमीत कमी डोक्यावरती छप्पर आहे, डोक्यावरती कमीत कमी पत्रे आहेत, बाजूने जरी ताट्या असतील तरी गळणार नाही पावसाळ्याच्या दिवसात. पण बाळा कधीतरी विचार कर, आपण गरीब आहेत पण आपल्यापेक्षा सुद्धा गरीब कोणीतरी आहे. गरिबी आली ना, आपल्यापेक्षा खालच्या कमी दर्जाच्या लोकांकडे पाहायचं. आमची बहीण मला उदाहरण सांगायची, म्हणजे वीटभट्टीवरची ते पोरं पा,
त्यांना घालण्याकरता कपडे सुद्धा नसतात. कमीत कमी आपल्याला अंगभर कपडे तर आहेत ना. थंडी वाजली तर पांघरून घेण्याकरता ब्लँकेट रग गोदडी तरी चांगल्या रीतीची आहे ना. ते लेकरांकडे बघ, त्यांना थंडीत कुडकुडावं लागते, त्यांना थंडीत कुडकुडावं लागते. हो, आमची बहीण अजून मला एक सांगायची थोडं मोठं झाल्यावरती, हो तर तुझ्याकडे पैसा आला ना, खालच्या लोकांकडे पाहायचं नाही, मग जे मोठे झालेले लोक आहेत ना त्यांच्याकडे पाहायचं, म्हणजे आपला पैसा सतमार्गी जातो, सतमार्गी लागतो. पण खरं सांगू, ते वाक्य माझ्या अंतकरणामध्ये मी कोरून असे ठेवलेले आहेत. त्याचा परिणाम तुमच्या सारख्यांचे आशीर्वाद माझ्यावरती आहेत. ज्ञानोबरायांचं शिष्यत्व मी पत्कारलेलं आहे. ज्ञानोबरायांचा वारकरी संप्रदायाचा वसा वारसा घेतला. तुमच्या आशीर्वादानं आता सगळं चांगलं आहे, सगळं चांगलं आहे. मला सांगायचं एक मायबाप, त्या अंगठीवरती काय लिहायचं, हेही दिवस जातील, म्हणून गरिबी असेल तर कधी लाजायचं नाही, आणि श्रीमंती आली तर कधी माजायचं नाही. का तर ज्ञानोबराय सांगतात, सेवेकरता निवडलेल्या ओवीमधून देहाच्या गावा आली या